पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उपवन घाट येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी 51 फूट उंच भव्य विठ्ठल मूर्तीचे अनावरण मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडले। या सोहळ्याप्रसंगी हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख म्हणजे इंदोरीकर महाराज यांचे हरिकीर्तनही झाले। घोडबंदर मधील गृहसंकुलाला टँकर पोटी 1.5 कोटींचा भूर्दंड। ठाण्यातील पाणी प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर। कल्याण वकील संघटनेचा सोमवारी न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार। वकिलांवर होणाऱ्या हल्ल्याचा निषेध आणि महाराष्ट्र शासनाने वकील संरक्षण कायदा मंजूर करावा या मागणीसाठी हा निर्णय घेण्यात आला। फडके रोडवर 2 महाविद्यालयीन तरुणींनी कौतुकाने हाताळली पोलिसांची कार्बाईन गन। पोलिसांकडून या बंदुका कशा पद्धतीने काम करतात याची माहिती घेतली। कळवा रुग्णालयातील प्रसूती विभागातील खाटांची संख्या 90 वर। सोबतच मुंब्रा येथे अत्याधुनिक प्रसूती विभाग लवकरच सुरू करण्याचे आयुक्तांचे निर्देश। मेट्रो ठेकेदार जे कुमार इन्फ्राला 5 लाखांचा दंड। मीरा भाईंदर मेट्रो मार्गिका 9 वरील कामादरम्यान वेल्डिंग काम करताना निष्काळजीपणा आला समोर। कल्याणच्या चक्की नाका परिसरात धक्कादायक घटना घडली आहे। एका टेम्पो चालकाने दारूच्या नशेत वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार आला समोर। ठाणेसह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ लिपिक व एका इसमास ठाणे एसीबी पथकाने 35,000 रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी सापळा रचून कारवाई केली। दीपक मधुकरराव इसळ आणि अजित विठ्ठल कोकमकर अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत। अशाच अपडेटेड न्यूज साठी सबस्क्राइब करा सलाम ठाणे।